जिल्हा कोणता हो? जिल्हा कोणता हो? संभाजीनगर. संभाजीनगर. बारामती मधलं पुरातन असं महादेव मंदिर. गडी हसतोय, त्याला पटलं ते. 40 गाव ते इंदोर च्या मध्ये कापसाचं प्रमाण जास्त आहे आणि थोडं तुरीचं जे पण प्रमाण आहे. सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी. 3 राज्यातून जाते. यांचा राजवाडा इथं असं वडापा आहे. एमपी ला एकदम माप आहे. कसं बी किती बी भरा. काय बरं परिस्थितीचा अभ्यास करण्यासारखा आहे. 200 किलोमीटर वरती ना त्या उलट्या वाहतात. खिलार का वरती व्हिडिओ येतील उत्तर भारतातले. कुठं कुठं जाणार आहे आपण? आपण उज्जैन, हां वाराणसी, प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, कैचीधाम, पंजाब, हां दिल्ली, आग्रा, मथुरा, प्रेमानंद महाराज, खाटू श्याम, सावरिया शेठ, हे राजस्थान सगळं. एक 10-12 दिवस आहे. आणि अचानक कुठं निघाल तिकडं? अचानक मग ते कुठं गावामध्ये एखादा पॉईंट तर जायचं तिकडं सोडायचं. पळसगावामधनं सुरुवात आहे. आता आपण अजून शेट यायचं. हा, आज पहिला मुक्काम कुठं? आज पहिला मग आपण इंदोरला करणार. इंदोरला, उज्जैनला. उज्जैनला. मग उद्या सकाळ सकाळ उज्जैन. हा, उद्या सकाळ सकाळी उज्जैन आणि 3 हाईट पॉईंट तिथं 3. हा आता युवराशेटला जाऊन घ्यायचं. युवराशेट आता राजमेंट्रीतनं हा. उज्जैनला येणार आता विमान. कोण कोण आहे? तुम्ही, हा. मी, युवराशेटचा जोडीदार, आमचे मित्र आणि युवराशेट. चौघच. 4 जण. टोटल किती किलोमीटर होत आहे? टोटल सगळं 5,700-7,000 आसपास रनिंग आहे. हा 5,700-7,000 सगळं फॉर्च्युनर ना. फॉर्च्युनर. नवी फॉर्च्युनर आहे. 2000 किलोमीटर रनिंग झालंय फक्त. चालतंय जाऊया. होय, कानाला ही यायचं की पोरा. हाय घेतलंय. कानाला त्याचं पोट बी यायचं. घेतला. कोटला पाऊस असेल आहे ना तिकडं? तर पोट यायचं की. हा. पोट यायचं. टावेल, कोट, डबल. हो, हो. ही घेतलं का? काय ब्रश ही. घेतलं? सगळं घेतलं. घालेलो त्याला काय ब्रेश का नवीन मिळत नाही तिकडे. नाही, ती घेतलं नाही तर. घेतलं. फलटणला जायचंय ना? हा, फलटण, बारामती. पळसगावची मराठी शाळा, जिल्हा परिषद आपल्या घराच्या पुढंच आहे. मोगराळ्याचा घाट. गवत उगवलं नाही अजून. ऑगस्ट महिना संपत आला. 20 तारीख आली. पाऊस नाही अजून. फलटण मध्ये आलोय आणि फलटणचा आहे ना इतिहास खूप मोठा आहे. कारण तसं आहे की उत्तर भारत आणि दक्षिण भारत आणि पश्चिम भारत आणि पूर्व भारत त्यांना जोडणारा रस्ता क्रॉसिंग इथं होतो. इतिहास काळापासून हजारो वर्षापासून जे रोड होते का दक्षिण भारतातून उत्तर भारतात जायला, तो फलटणमधून जायचा आणि पूर्वेच्या माणसांना पश्चिमेला जायचं असेल तर फलटणवरनं जायचं. क्रॉसिंग आहे, त्यामुळे इतिहास मोठा आहे फलटणचा. मासा आहेत का? मिळतील ना? पलीकडे मिळतील का? बर चालते. चांगला असतात ना? ठीक आहे. काटे काय आपण देवाला चाललोय. कशाला? नदीला पाणी सोडलंय की तलाव भरलं की. नीरा नदी ही सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची बाँड्री, बरोबर ना काटे? बरोबर. आता आपण सातारा जिल्ह्यातनं पुणे जिल्ह्यात आलेलो आहे. हे मंदिर कुठलं आहे? मोठं मंदिर आहे, इतिहासातलं ऐतिहासिक मंदिर आहे इथं बा. जुने मंदिर, नदी काठामध्ये मंदिर चांगलं असणार आहे ना. मोठं मंदिर आहे इथं. गाव कुठलं आहे? ही सांगवी. सांगवीत आलोय आता. बारामती. हे काय कॅनॉल आहे का बारामतीचं? हा, कॅनल आहे आहे ना. कॅनल.
निरा नदीवला निरा ना पाणी आता कुठून आले डावा कालवा ह्यो. बारामती मधलं पुरातन असं महादेव मंदिर पूर्ण मजबूत. नंदी मोठाच्या मोठा आहे. पूर्ण दगडी बांधकाम एकदम मजबूत. बारामती मधील महादेव मंदिर. बारामतीतून बाहेर आलोय आणि बारामती कुठला हायवे हा? बारामती दौंड संभाजीनगर 160चं स्पीड फॉर्च्युनरला. फास्टॅग आहे मनात कटतं इकडं आहे ना. फास्टॅग आहे ह्यो. रोडचा पहिला टोल कुठला लागला? कुठला ह्यो टोल? आता हा बारामती दौंडच्या मधला माणसूच काढून टाकली घेऊ टोल नाक्यावर डायरेक्ट पूर्ण फास्टॅग है ना. माणूसच नाही थांबायचा विषयच नाही. माणसाला कामच ठेवलं नाही. मुळा मोठा नदी आहे. हा मुळा मोठा पाणी आहे घेऊ तर पूर येऊन गेलाय. कमी झालं पाणी कमी झालं की मुळा मोठा नदी. इकडे बघा इकडे जुना पूल आहे. अहिल्यानगर ब्रिज मोठा आहे घेऊ सिटीत. हे उठाण पुला डायरेक्ट आता डायरेक्ट बाहेर काढणार बाहेरच काढणार आहे. सिटीतनं बाहेरच. बाहेर डायरेक्ट जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगर. टोल नाका किंवा बैल आहेत. किती आहे संभाजीनगर इथून आता? किती आहे? 20-30-40 किलोमीटर आहे. बैलांच्या गाडीला आहे ना टोल नसला पाहिजे आहे ना. गोदावरी नदी पाणी आले गोदावरी नदी पार करून पलीकडे जायचं. ही आमची गाडी. पाण्याच्या आतमध्ये जुनं मंदिर आहे. इथे एक मंदिर आहे. संभाजीनगरच्या जवळचं पंढरपूर. पंढरपूर इथं पण आहे संभाजीनगरला. नाही दिसत. आता संभाजीनगर मध्ये नाही जात आपण आहे ना. लेफ्ट साइडने बायपास संभाजीनगर पार करा पुढे 40 जायचं. 40 गाव आता डायरेक्ट 40 गावच बघायचं. समृद्धी महामार्ग ब्रिज आहे. समृद्धी महामार्गाचा आहे. इकडं मुंबई ह्या साईडला मुंबई आणि ह्या साईडला सोलापूर म्हणाल ना. नागपूर. नागपूर सॉरी नागपूर इकडे मुंबई. समृद्धी महामार्ग पार क्रॉस करून पुढे आलं.
रामेश्वर से लेके आए कावड़ हाँ, हाँ। अभी कहाँ जाएंगे? उज्जैन इधर बोलो इधर बोलो। उज्जैन जा रहे हैं, रामेश्वर से लेकर आए। कब गए थे राजस्थान? इधर रामेश्वर 10 तारीख को निकले थे, 15 तारीख को चले गए। अभी कावड़ कहाँ पे? अभी जा रहे हैं भाग के जा रहे हैं क्या? हाथ भाग क्या? भाग के जा रहे हैं क्या? हाँ, भाग के जा भाग के जा रहे हैं। कावड़ किधर है? आगे गया? तुम लोग फिर क्यों खड़े हैं लाइन से? गाड़ी आ रही, गाड़ी हाँ पीछे गाडी हा, हा, हा. खडा आहे गाडी हा. मी सोडून गेली वसनी. हा हा हा. काय करते ती पळत पळत हा. काय सोडते ती. बर ती बैलगाडी बघूया कशी आहे जवळ नावेस. हे कुठलं जिल्हा येलो? जिल्हा कोणता हो? जिल्हा कोणता यो? संभाजीनगर. संभाजीनगर. 2 गाय आहेत, 2 बैल आहेत. संभाजीनगर कष्ट करणारी शेवटची पिढी. अब ही एक बघ घेऊया, चला पुढं एवढं ह्यानं. हे आता हे पोरं पुढं पळायसाठी थांबल्यात. हे कावड येणार, हे घेणार पुढं पळणार. हा. हे आता हे परत परत उज्जैनला जाणार. हरभरं पुढीत एका बांधून ठेवलं होतं आणि ती संध्याकाळी तिथे चोराने चोरी केली आणि तिला वाटली ते धन बांधलं या म्हणून ती घेऊन गेली त्या म्हातारीची पोटली आणि ती बाहेर गेलं आणि चोरला म्हटली काय हरभऱ्यात तिला टाकून त्याने निघून गेली चोर. मग ते सकाळी सुदामा आणि श्रीकृष्ण जंगलात लाकडं तोडायला गेली जळण आणायला. मग ते म्हातारीला सकाळी कळलं की चोरी झाली. मग म्हातारीने श्राप काय दिला की माझं म्हणजे मी एकतर भिक्षा मागून खात्या आणि माझं चणक सकाळी खायचं जन कोणी चोरून नेलं त्याला 18 विश्व दारिद्र्य येईल. ही त्या म्हातारीनं श्राप दिला त्याचा चण्याला. जे श्रीकृष्ण दोघ जण चणक खाणाराला चणक जो चणक खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य येईल म्हणून सांगितलं. मग ती जंगलात दोघ जण गेली सकाळी लाकड तोडायला ते आणायला गुरुकुलमध्ये श्रीकृष्ण आणि सुदामा गेली ना. सुदामाला दिसलं की ती हरभऱ्यात फुटलं मग त्याने ते घेतलं आणि श्रीकृष्णाला दिलं नाही. त्यानं गप्पाची चोरी छुपी त्यानं खाल्लं. त्याला एक भास झाला की शेवटी कृष्ण हा द्वारकाधीश म्हणजे शेवटी ते मालक आहे त्या सृष्टीचा आणि त्यानं ही चणक खायचं. पहिलं लोकांनी श्राप दिला चांगल्या माणसानं तर एकामेकाला लागायचा देवाला श्राप लागत होता. मग त्यामुळं ह्याला सुदामाला अंदाज आलता की जर श्रीकृष्णाला खाल्लं तर श्रीकृष्णाला 18 विश्व दारिद्र्य येईल त्यामुळे मी खातो मला आलं तरी चालेल पण सुदामा म्हणजे सृष्टीचा रचित आहे त्याला नाही झालं पाहिजे म्हणून ते सुदामानं खाल्लं आणि सुदामाला 18 विश्व दारिद्र्य आलं. हे घाट कुठला आहे? तो घाट नाही सांगू शकत आपण त्याला. आहे ना? कसं आहे आमचं थोडीच इकडे पाहुणा आहे ती कोण रोज आमची येणं जाणं. बरं थांबून इसराय घे. घाट लय मजबूत आहे. हा घाट कोणता? चाळीसगाव घाट. चाळीसगाव कन्नड घाट. चाळीसगाव खाली का? किती लांब आहे तू? 20 किलोमीटर. धन्यवाद. 40गाव ओके. कन्नड घाट आहे. हा? 40गाव कन्नड घाट. कन्नड चाळीसगाव मागे कन्नड. गेलं ना? हा? कन्नड मागे गेलं हा आणि पुढे 40गाव. चाळीसगाव घाट बसताय हो ना. नाही नाही तिथनं एरिया वेगळा लागला आता म्हणजे ह्याच्या अगोदरचा वेगळा आहे. त्यात आता हित नाही आलं सगळं झालं. इथून आता पुढं बागायत दिसतंय. खोरं आहे बरं का नदीचं चांगलं कुठलं तरी. 40गाव 17 किलोमीटर गाव आहे. आहे ना? घाट मोठा आहे. हे बी कावडीतलाच प्रकार आहे. हा हे हजारो वर्षापूर्वीच हे घाट आहेत. म्हणजे जी कोण महान लोक गेलेत इकडून तिकडे काय ते इथूनच गेलेत. राजा छत्रपती शिवाजी महाराज इकडे गेलेच असणार आहे ती. मग
पहिलं पहिले बाजीराव पेशवे हा ते गेलं असतं ज्यांनी स्वराज्य वाढवलं. हा मग ह्या घाटाच्या खाली कोणी आणलं असेल स्वराज्य तर ते पहिलं बाजीराव पेशवे. हिथनं खाली इकडं हा नाहीतरी पहिले तिकडं पलीड आपल्या सातारकडे हा, आपलं तिकडे सातारा कोल्हापूर त्या साईडला स्वराज्य कोकण. कसला डोंगर दिसतोय ना. महाराष्ट्रातले जे म्हणजे खरं महत्वाची माणसं होती त्यांना आयुष्य कमी लागलं. मग त्यात पहिलं बाजीराव पेशवे पण. म्हण बी आहे ना चांगल्या माणसाला देव उचलतो. तिथं घाट आला का गाठ नसं गाठ नाही आता डोंगर पडून खाली निघाला आहे ना. ए बरं एमपी कधी यायचे एमपीला काय हो आता नक्की काय नर्मदा ओलांडली की झाली की. कसा आहे प्रवास. इकडे सवय आहे हे भिनात हो नाही पण इकडे सवय आहे पण ठीक आहे सवय आहे ठीक आहे पण ते भीती वाटत ना त्यांना कोण बसले ते फिरणारे लोक आहे है ना. तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. बाकीच्या महाराष्ट्रातल्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासारखा आहे. 200 किलोमीटर वरती नद्या उलट्या वाहतात. मोठी नदी. महाराष्ट्र मध्य प्रदेशची बाउंड्री एमपी बॉर्डर. काय जकात भरायचा का जकात ना का. डिझेल कसं आहे साधा आहे. साधं करू चालू करा हा, zero. साधं म्हणजे काय इथेनॉलचं नाही येत नाही. ह्याच्यात नाही. एमपी किती लांब आहे इथून 3 किलोमीटर 3 किलोमीटर. आता हे आपण महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्राच्या पहिला गाव आहे. पहिलं गाव आहे. मला- रोड कसा आहे पुढे एमपी तिथं असं चांगला रोड म्हणजे रोड चांगला हा रोड टाका हायवे. इथनं लोक युरिया घेऊन गेली ती काय विषय गाडीवरून कंपनीच्या कुठून घेते. आता मोटरसायकल घेऊन गेले आणि एमपी पासून गाड्या होत्या एरिया कुठे दोन घेऊन गेले. तिकडे एरिया स्वस्त आहे का स्वस्त पडतं. MP कार्ड पण ह्याच्यात इथेनॉल नाही ते बोलतात. इथेनॉल नाही इथेनॉल हे फक्त पेट्रोल मध्ये येतं डिझेल मध्ये येतं. असं आहे का. इथेनॉल पेट्रोल डिझेल मध्ये नसतं. मग डिझेल मध्ये काय. नाही डिझेल नाही तर नाफ्ता असला तर असं डिझेल मध्ये काय मिक्स आटोपट होते ना. हो. किती रनिंग झालं. आता running झालं 750. 750. आटोपट फुल भरा फुल म्हणजे महाराष्ट्र एमपी बॉर्डरला यायला 750 गेले. हा 6,000 रुपये डिझेल लागते 6 विट्यातून इथपर्यंत या किलोमीटर किती झालं. किलोमीटर 60. 6,060 किलोमीटर. 660. हां 660 सॉरी 660. मॅनेजर आहेत का ते हा? मॅनेजर आहेत का मॅनेजर का तुम्ही ड्रायव्हर आहेत. मला काय गाडीचं मला काय तर पण पाहिजे मग ते निम मॅनेजरच आहेत. तेव्हा ध्यान ठेवते ते. हां लक्ष आहे भारी. लक्ष आहे. हसतोय गडी गडी हसतोय. मोबाईल मध्ये शूटिंग होऊन त्याला पटलं ते. बघा राहू 6,200 झाले. हा घ्या जामनिया पहिलं गाव पहिलं गाव एमपीचं. पहिलं गाव महाराष्ट्रात आलं तर पहिलं गाव आणि पहिला स्पीड ब्रेकर. डबल एका एक फ्री. कावड़ लेके आए ना कहाँ से खेत्या 500 किधर है वो इधर MP एमपी में एक आज ही चालू किया. नहीं फिर आज दूसरा दूसरा दिन है. दिन है. कल से चालू किया. कितने दिन लगेगा.
कितने दिन लगेगी? कहाँ लेके जाएगा? 7 दिन। 7 दिन ओंकारेश्वर। कर छोड़ लेके जाएगा। कितने जन है? हम 20 एक जन। ये पीछे वाला तुम्हारा ही साथ है क्या? हाँ यही कावड़ लेके जा रहे हैं क्या? हाँ। गांव में कितना है कावड़? एक ही है क्या? जल कहाँ से उठाया? एक ही है। बंदारेश्वर मालूम वो किधर पड़ता है वो? वो उधर ही आता है। हे कावड आपल्या शीतल शिंगणापूरला मोठे असते ते हो अंड, आमच्याकडे बारका आहे इथं. इथं असं वडापाव आहे हा. हा. एमपीला एकदम माप आहे, कसं बी किती बी भरा. काय बरं पडत नाही. आपल्याकडे 7ची 8 झाली तरी पकडतात. इकडे किती चालते? बरे बघायला भेटतंय. ही आपण आता नर्मदेच्या खोऱ्यात आहे आणि इथं डोंगर जास्त आहेत. इथं पाणी शेती करायला कमी आहे, त्यामुळे पाणी गुजरातला गेलं इथलं. सरदार सरोवर, सरदार धरण नर्मदा नदीवलं कच्छ परत गेलं पाणी. 140. चाळीस गाव ते इंदोर च्या मध्ये कापसाचं प्रमाण जास्त आहे आणि थोडं तुरीचं पण प्रमाण आहे, पण कापसाचं जास्त आहे. ह्या भागात कापसाचं प्रमाण जास्त आहे. अशी बोंड येतात आणि ह्यातून कापूस येतो बाहेर. नर्मदा नदी पश्चिम वाहिनी नदी, सगळ्यात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा नदी. 3 राज्यातून जाते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. पलीकडे जुना ब्रिज आहे. हा? आणि इथून 90 किलोमीटर इंदोर. घरटी कावड आहे. अख्खं गाव आहे, प्रत्येक घरात कावड आहे. डीजे लावून उज्जैनला. इंदोर कोण आहे? उचला गे. हॅलो. बघ गेट वर नाही आलोय आता मी. आले इथं ते पुढं मोठी लाईट आहे का? स्ट्रीट लाईट दिसलं का? तुम्ही कुठं आहे? तुम्हाला लोकेशन पाठवतोय बघा, तो उभा राहिले. मोठी स्ट्रीट लाईट आहे आणि आता गोल राऊंड मध्ये उजवीकडनं आम्ही वळलो. पॅलेसच्या गेट पशी आहे आता. पॅलेसच्या गेट पशी आहे. गेट पशी गेट पासून सरळ वळसा मारून येऊ का? हा दिसलं दिसलं दिसलं. हा दिसलं दिसलं दिसलं. साईडला घ्या. हा ए साईडला घ्या, साईडला घ्या. पोलिसांची बी गाडी आहे. असं नाही असलं तर काय करते पोलिसाची गाडी? नाही अडचण, बरं आहे. हा वाडा का? अहिल्यादेवी होळकर यांचा राजवाडा. घ्या साईडला घ्या. मला वाडा बघू दे. वाडा बघा, युवराजला बघा. ऐतिहासिक ठिकाणी गाडी पडली आपली. नमस्कार. हा वाडा ना? हा वाडा कुठला आहे? वाडा अहिल्यादेवी यांचा वाडा. आतमध्ये बघण्यासारखं आहे. आतमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा राजवाडा इंदोर.
युवराज शेठ घरातून कितीला निघाला? मी सकाळी 9:45 विमान होतं. हा घरातून निघालो बघा 8 वाजता. 8 वाजता निघालो आणि अर्धा तास आमचं विमानतळ येतच. हा. टाइम होतं. मस्तपैकी प्रवास झाला. हैदराबाद विमानतळावर आलो, तिकडं फिरलो आहेस. विमानतळ हैदराबादचं जबरदस्त असतं या, आतमध्ये फिरायला भारी असतं. फिरलो परत मस्तपैकी आंध्रा मिल्स घेतली. हा आंध्रा मिल्स खाल्ली बघा. आणि परत ही येणार उज्जैनचं ह्याचं आपलं इंदोरचं विमान आहे ना, हा. लय मोठं होतं. 300 माणसाचं सेटिंग होतं. मग 2 विमान झाली काय? 2 विमान झाली. राजमुंड्री टू हैदराबाद आणि हैदराबाद टू इंदोर. इंदोरला बरंच पब्लिक येतं या, म्हणजे हैदराबाद टू इंदोरला एक नाही हा मोठे विमान. इथं विमानतळ पण चांगला आहे. मोठं विमानतळ आहे. होय इंदोरचा. होय इंदोर.